नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. पगार, HRA, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठे बदल. वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत गॅझेटनुसार यावेळी फक्त बेसिक सॅलरीज नाही तर विविध भत्ते, HRA, पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि कामकाजाच्या पद्धतीसुद्धा बदलणार आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त घरभाडे भत्ता वाढवण्याची शक्यता आहे. नवीन वेतन आयोगामुळे मूळ पगारात वाढ होण्याची अपेक्षा आहे. वेतन आयोगाअंतर्गत 2.0 ते 2.28 आणि 2.57 यासारख्या विविध फिटमेंट फॅक्टरचा विचार केला जात आहे. आयोगाने 9 आणि 10 जुलै रोजी भुवनेश्वर आणि कोलकाता येथे संबंधित घटकांशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार HRA किती वाढेल चला पाहूयात. जर 2.0 फिटमेंट फॅक्टर लागू केला तर मूळ पगार 36,000 होईल आणि घरभाडे भत्ता 5,400 वरून 10,800 होईल. त्याचप्रमाणे 2.57% फिटमेंट फॅक्टर लागू केला तर मूळ पगार 18,000 वरून 46,260 होईल आणि HRA 13,880 ने वाढेल. X श्रेणीच्या शहरांसाठी लेवल 10 कर्मचाऱ्यांना HRA दरमहा 43,250 पर्यंत पोहोचू शकते. संघटनेची HRA बाबत काय मागणी आहे जाणून घेऊयात. अखिल भारतीय NPS कर्मचारी संघटना यांची मागणी आहे की सध्याचे घरभाडे भत्त्याचे दर X श्रेणीच्या शहरांसाठी मूळ पगाराच्या 36%, Y श्रेणीच्या शहरांसाठी 24% आणि Z श्रेणीच्या शहरांसाठी 12% पर्यंत वाढवावेत. काही संघटनांनी तर X श्रेणीच्या शहरांसाठी ते 40% पर्यंत वाढवण्याची मागणी देखील केली आहे. पेन्शन, NPS, UPS आणि रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युइटीच्या नियमांचाही आयोगाकडून पुन्हा विचार केला जाणार आहे.